प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता मल्लिकाने रचलेला डाव हा स्वानंदी कसा हाणून पाडते आणि आता सत्यनारायण महापूजेमध्ये मल्लिकाने आता स्वानंदीने बनवलेल्या शिऱ्यामध्ये पिठी साखरेऐवजी मिठाचा खडा टाकून आता तो शिरा कसा खारट बनवते आणि जेव्हा हे सत्य आता स्वानंदीला समजते त्यानंतर आता स्वानंदी पुन्हा एकदा नव्याने शिरा तयार करून आता सत्यनारायण महापूजेमध्ये तो शिऱ्याचा प्रसाद कसा वाटते आणि स्वानंदीच्या हातचा तो शिऱ्याचा प्रसाद खाऊन सगळेजण तिथे आलेले लोक कशी स्वानंदीची तोंड भरून कौतुक करतात आणि ज्या वेळेस आता समर आई आजी सगळेजण स्वानंदीच्या हातचा तो शिऱ्याचा प्रसाद खातात आणि त्याच वेळेस आता शिऱ्याचा प्रसाद खाऊन समरचे आणि आजीचे मन कसे तृप्त होते आणि समर आता त्यानंतर सगळेजण स्वानंदीचे आता तोंड भरून कौतुक करतात। समर आता स्वानंदीला कशी बायको अशी हाक मारतो आणि मल्लिकाचे तोंड काळे निळे पडून मल्लिकाचा डाव आता स्वानंदी कसा पुन्हा उलटवते आणि स्वानंदीला मल्लिकाचे असे कोणते सत्य समजते आणि त्यानंतर आता स्वानंदी काय निर्णय घेते हे सगळं या व्हिडिओमध्ये बघूयात। तर प्रेक्षकांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे नवनवीन अपडेट सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला मिळतील। प्रेक्षकांनो, आता आई आजीने राजवाड्यांच्या घराच्या रूढी परंपरेनुसार आजीने आता चूल पेटवून स्वानंदीला शिऱ्याचा प्रसाद बनवायला सांगितलेला असतो आणि त्यासाठी आता स्वानंदीने तयारीही केलेली असते। आई आजीने आता समरला देखील त्यामध्ये सहभागी करून घेतलेले असते आणि त्यानंतर समर हा लाकडे आणतो। लाकडे आणून समरने आता बड्या मुश्किलीने चूलही पेटवलेली असते। अर्पिता मल्लिका काहीही करून आज या स्वानंदीला तोंडावर पाडायचेच असा त्यांनी घाट घातलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे आता ज्या वेळेस स्वानंदी ही शिरा बनवू लागते त्याच वेळेस मल्लिका अर्पिता ते सगळं बघत असतात आणि ज्या वेळेस आता समरला खोकला येऊ लागतो, त्या धुराचा त्रास होऊ लागतो, त्यावेळेस मल्लिका आणि अर्पितानी आता आपण हा शिरा शेगडीवरही करू शकतो किंवा गॅसवरही करू शकतो आणि जर असं केलं तर मात्र आपल्या राजवाड्यांची प्रथा मोडेल हे मल्लिकाने समोर आणून दिलेलं असतं आणि स्वानंदीला काही करून तिने चुलीवरच स्वयंपाक तो शिरा बनवावा अशी आता मल्लिकाची इच्छा असते। तर आता स्वानंदी ज्या वेळेस चुलीवर शिरा बनवत असते आणि शिरा बनवताना आता जेव्हा स्वानंदी ही आता रोहिणीला किचनमधून साखर आणावयास सांगते आणि जेव्हा आता रोहिणी साखर आणायला जाते आणि रोहिणीने आता साखरेची बरणी आपल्या हातात घेतलेली असते, पण त्याच वेळेस इकडे आता मल्लिका तिथे येते आणि रोहिणीला म्हणते की अगं, हे सगळं साहित्य सामग्री तू नंतर घेऊन जाऊ शकतेस, पण अगोदर पूजेसाठी काय काय साहित्य आलंय ते एकदा चेक करून घे। जर एखादी गोष्ट कमी असेल तर आत्ता आपल्याकडे वेळ आहे, आपल्याला ती गोष्ट आणता येईल। काही जरी झालं तरी पूजेमध्ये खंड पडायला नको रोहिणी, असे म्हणत मल्लिकाने रोहिणीला पूजेसाठी जे साहित्य लागणार असते ते चेक करायला पाठवलेलं असतं। रोहिणी तेथून जाताच आता इकडे अर्पिताला घेऊन मल्लिका आता अर्पिताला सांगते की हे बघ, ही आहे मिठाची बरणी आणि ही आहे पिठी साखरेची बरणी, दोघीही अगदी सारख्याच। आता मात्र स्वानंदी पिठी साखरेऐवजी मिठाचा शिरा बनवणार आहे आणि स्वानंदीच्या शिऱ्यामध्ये मीठ पडणार आहे आणि त्यानंतर तो खारट शिरा सगळेजण प्रसाद म्हणून ग्रहण करतील आणि त्यानंतर स्वानंदी ही सगळ्यांच्या नजरेत एक वाईट सून ठरेल असे मल्लिका आता अर्पिताला सांगते। तेव्हा अर्पिता खुश होते। इकडे रोहिणी आता सगळे पदार्थ पूजेचे साहित्य चेक करून आल्यानंतर पुन्हा साखर आणण्यासाठी किचनमध्ये जाते। आता पटकन ती बरणी रोहिणीने तिथे काढून ठेवलेली असते, त्या बरणीच्या जागेवर मल्लिका मिठाची बरणी ठेवते आणि तीच मिठाची बरणी घेऊन रोहिणी आता स्वानंदीला साखर म्हणून घेऊन येते आणि आता इकडे साखर म्हणून स्वानंदीने सुद्धा त्या शिऱ्यामध्ये आता मीठ टाकलेलं असतं आणि इकडे मात्र रोहिणी पुन्हा एकदा किचनमध्ये जाते आणि मीठ आणायला येता क्षणी
तिथे ती साखरेची बरणी बघते आणि रोहिणी आता त्या साखरेची टेस्ट घेते, तर ती साखर असल्याची रोहिणीच्या लक्षात येताच आपल्याकडून खूप मोठी चूक झाली हे आता रोहिणीला समजते आणि पटकन रडतच रोहिणी आता स्वानंदीकडे येते आणि सत्य सांगत म्हणते की अहो स्वानंदी मॅडम, माझ्या हातातून नजर चुकीने तुम्हाला पिठी साखरेची बरणी देण्याऐवजी मिठाची बरणी दिली गेली. आणि ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसलेला असतो. आता स्वानंदीला काय करावं हे कळत नाही. प्रेक्षकांनो, यावेळेस तिथे आता स्वानंदी खूप मोठा निर्णय घेते. स्वानंदी म्हणते की रोहिणी, हे बघ, आता झालंय ते झालंय आणि ते काही आपल्याला आता भरून काढता येणार नाही. तू एक काम कर, मी पटकन दुसरा गारा शिजवायला घेते, तोपर्यंत तू पिठी साखर घेऊन ये. आणि पटकन स्वानंदीने आता पुन्हा एकदा नव्याने तो शिरा बनवलेला असतो. इकडे आता पूजेची सगळी तयारी होते. आजी तिथे येत म्हणते की अगं स्वानंदी, आवरलं का, झाला का शिरा तयार? आणि इकडे आता स्वानंदी म्हणते हो हो आजी, झालाच आहे तयार. मल्लिका, अर्पिता इकडे फार खुश झालेल्या असतात आणि आज आपला डाव फत्ते होणार आणि स्वानंदी सगळ्यांच्या नजरेत वाईट सून ठरणार हे आता मल्लिकाला कळून चुकलेलं असतं. आणि सगळे आता तिथे पाहुणे मंडळी आता पूजेसाठी आलेले असतात. आनंद, निकिता सगळेजण तिथे येतात. इकडे गुरुजीसुद्धा आता पूजेसाठी तिथे येतात आणि आता समर पूजेला बसलेला असतो. गुरुजी आता सत्यनारायण महापूजेसाठी मंत्रविधी म्हणू लागतात. आणि त्याच वेळेस आता आजीने स्वानंदीला पूजेसाठी प्रसाद मागवलेला असतो. शिरा तयार होताच आता एकदा स्वानंदी आता जातीने लक्ष घालून तो शिरा प्रसादासाठी आता रोहिणीकडे देते आणि रोहिणी तो प्रसाद गुरुजींना देते. मल्लिका आता ती सगळा सिनेमा बघत असते आणि जेव्हा आता गुरुजी तो प्रसाद देवाला अर्पण करतात त्याच वेळेस मल्लिका खुश होते. इकडे आता पूजाविधी झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटण्यात येतो आणि सगळ्यांना प्रसाद वाटता क्षणी आता ही स्वानंदी नक्कीच तोंडावर पडणार असे मल्लिकाला वाटू लागतात. सगळेजण प्रसाद खातात. समर सगळ्यांकडे बघत असतो. आनंद, निकिता, तिथे आलेल्या बायका सगळे प्रसाद ग्रहण करतात. पण त्याच वेळेस तो प्रसाद खाता क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुटते आणि सगळेजण म्हणतात, वा, काय प्रसाद केला, कुणी केला? तर हसतच आजी म्हणते की माझ्या सुनेने केलाय. आणि सगळेजण आता स्वानंदीची तोंड भरून स्तुती आणि कौतुक करतात. आणि तो प्रसाद खरंच खूप छान झाला ही आजीला कळताच आजीला राहवत नाही आणि मोठ्या प्रेमाने आता देवाला नमस्कार करून आजीसुद्धा तो प्रसाद ग्रहण करते. आणि आजीला तो शिरा एवढा आवडलेला असतो की एक प्लेट शिरा एका झटक्यात आजी सगळं फस्त करते. आता समरच्या तोंडाला पाणी सुटते. समरही तो शिऱ्याचा प्रसाद टेस्ट करतो आणि खरोखर आपली बायको सुगरण असल्याचे समर समोर येते आणि तोंड भरून कौतुक करत समर म्हणतो की वा बायको, अजून एक प्लेट मला प्रसाद देतेस का? आणि आता समरने स्वानंदीला बायको अशी हाक मारलेली असते आणि ते सगळं बघून हे सगळं काय चाललं यामुळे मल्लिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रेक्षकांनो, मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. ज्या ठिकाणी आपण पिठी साखर म्हणून मीठ दिलं शिऱ्यामध्ये घालायला आणि तो शिरा एवढा टेस्टी कसा काय होऊ शकतो हाच प्रश्न आता मल्लिकाला पडतो. आणि मल्लिकाला आता तिचे तोंड काळे निळे होऊन तिचं चेहरा आता बारीक झालेला असतो. स्वानंदी ते सगळं बघते आणि नक्कीच यामध्ये मल्लिकाचा काहीतरी हात आहे. आपण इथे आल्यापासून बघते नक्कीच काहीतरी आपल्या हातून अपशकुन घडवण्याचा प्रयत्न करतायत हे आता स्वानंदीला समजते. आणि यांच्यापासून आता आपण सावध राहायला हवं आणि यांच्यावरती आता करडी नजर ठेवायला हवी असा स्वानंदी विचार करते. आणि स्वानंदीने आता मल्लिकाचा डाव तिच्यावरच उलटवलेला असतो आणि सगळ्यांनी स्वानंदीचे तोंड भरून कौतुक केलेले असते. आणि समरने स्वानंदीला बायको अशी हाक मारलेली असते. तर आता स्वानंदी ही कशी सगळ्यांचं मन जिंकते आणि तिथे एकदा पुन्हा सगळ्यांचं मन जिंकून आता स्वानंदी झालेली असते राजवाड्यांची खरी सून. तर आता स्वानंदी ही मल्लिकाला कशी ताळ्यावर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.